त्याच्यामध्ये आपण हायपरबोल शिकवतो सध्या. काय अतिशोक्ती अलंकार सोबत डेफिनेशन म्हणायची आपल्याला. द फिगर ऑफ स्पीच इन विच फॅक्ट इज एक्झॅगरेटेड. द फिगर ऑफ स्पीच इन विच फॅक्ट इज एक्झॅगरेटेड or overstatement is made is called as hyperbole. ज्या प्रकारच्या अलंकारामध्ये एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा वाढवून चढवून रंगवून सांगितलेले असते त्याला हायपरबोल असे म्हणतात. त्याला अतिशोक्ती अलंकार असे म्हणतात. सिंपल आपण मी तुम्हाला एक नेहमी एक्झाम्पल सांगतो की अनेक मुलांना दरवर्षीच्या बॅचच्या आमच्या वेळेस हे सांगायचे की जुन्या काळामध्ये दमडी होती. दमडी म्हणजे 5 पैसे जुन्या काळातले. आजच्या काळातला 1 रुपया, त्या काळातली दमडी. तर ते उदाहरण असे, दमडीचं तेल आणलं. काय केलं? दमडीचं तेल आणलं. त्याच्यामध्ये सासरी बुवांची केस विंचरून झालं, तेल लावून झालं. सासूबाईची वेणी झाली. जावा भावायचं सगळं नाहून झालं, तेल लावून झालं. लेकरा बाळांचं भांग काढून झालं, तेल लावून झालं. आणि मग दरम्यानच्या काळामध्ये झाडू मारत असताना झाडू त्या डब्याला लागला दमडीच्या तेलाच्या आणि ते तेल खाली सांडलं आणि त्या तेलाचा ओघळ आला आणि त्याच्या ते खाती वाहून गेला. सिंपल आहे. त्यापेक्षा गोष्ट एवढी रंगून चढून सांगणे. तेल किती चांगले? दमडीचं. आजच्या 1 रुपयाचं तेल. त्याच्यात सगळ्याचं नाहून झालं, सगळं झालं, घरादारात त्याच्यात ओघळ गेला आणि एक हाती वाहून गेला. एक्झॅगरेटेड अतिशोक्ती अलंकार. अशी बऱ्याच पोरांना बघा आपल्या आपल्या मित्र कंपनीमध्ये मैत्रिणीमध्ये असे बड्या हुशारक्या मारण्याची सवय असते. आहे की नाही? मग अशा लोकांना हायपरबोलचं उदाहरण जास्त वापरतात. इंग्लिश मध्ये उदाहरण घ्यायचं झालं, 10,000 स्टार्स आय सॉ ॲट अ ग्लान्स. ॲट अ ग्लान्स एकाच वेळेला, एकाच दृष्टिक्षेपात मी किती स्टार्स पाहिले? 10,000. एक तरी बघता येते का आपल्याला? किती पाहिले? 10,000 स्टार्स. नेक्स्ट एक्झाम्पल, आय सॉ अ मॉस्किटो सिंगिंग अ सॉन्ग. आपला हे म्हणला दुलशेट्टी. तर मी एक काळ डास पाहिला, डास गाणे म्हणत होता. फेकलं आहे की नाही? मग याला काय म्हणतात? अतिशोक्ती अलंकार, हायपरबोल. अलंकार काय वापरायचे? सरासरी अलंकार कुठे वापरतो आपण? कवितेमध्ये. का? भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी. तुम्हाला उदाहरण नेहमी सांगतो. एखादी लग्नाच्या मंडपामध्ये नवरी उभं केली बावल्यावर, जशी चिपरी अशी शेवडी उभी केली तर चालतं का? तिला मेकअप करावा लागतो, सजवावं लागतं. तसं भाषेचे अलंकार दागिने म्हणजे काय? समजला? ओके, राईट.